Our hearts beat to the city street. नमस्कार, तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. आजच्या इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं प्रोडक्टिव्ह मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. जनरली दररोजचं जे रुटीन आहे ते अगदी सेम असतं. यात थोडाफार बदल हा आपल्या आवश्यकतेनुसार मी करत असते. सकाळी उठल्या सगळं आवरून झालं की मटक्यात पाणी भरून झालं की मग मी स्वतःसाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी 1 कप चहा करते. तुम्हाला माहितीच आहे मी चहा लवर आहे आणि मला चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवात लवकर होत नाही. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky. साधारणतः 7-7:30च्या दरम्यान माझा दिवस हा सुरू होतो, कारण की रात्री झोपायला उशीर होतो. त्यामुळे 7-7:30 उठायला वाजतच असतात. अर्ली मॉर्निंग पर्सन असं मी काही नाही आहे. उठल्या सगळे खिडक्या वगैरे उघडते. कचरा जो आहे तो मला बाहेर ठेवावा लागतो, कारण की आमच्या सोसायटीत मग 9 वाजेपर्यंत कचरा घ्यायला येतात. कधीकधी लवकरही येतात. मग मी कचरा जो सुका कचरा आणि ओला कचरा त्याची डस्टबिन बाहेर ठेवून देते. आणि थोडीफार कामं तर आपली चालूच असतात. इकडे तिकडे ज्या वस्तू पडलेल्या असतात कदाचित ओमच्या रात्री झोपण्यापूर्वी त्या मी जागेवरती ठेवून देते. त्यानंतर मग एक गरमागरम कप चहा करायला मी घेत असते. चहा करता मग मी जेवणाची तयारी करायला पण घेते. जेवण बनवण्याआधी ज्या लागणाऱ्या वस्तू असतील, जसं कांदा लसूण असेल, टोमॅटो असेल किंवा सॅलडसाठी गाजर काकडी वगैरे असतील किंवा काही भाज्या असतात ज्या बनवायच्या असतात, त्याला मी 15 ते 20 मिनटं अगोदर असे प्लेटमध्ये काढून घेते, कारण की त्या सगळ्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या असतात आणि फ्रीजमधून डायरेक्ट कुकिंगसाठी घेणं मला आवडत नाही. त्यामुळे मग मी ते 15-1 मिनटं नॉर्मल टेम्परेचर येईपर्यंत त्यांना असे बाहेर काढून ठेवते. तोपर्यंत मग मी आणि माझे मिस्टर आम्ही चहा घेतो. चहा घेतल्यानंतर मग मी आंघोळीला जाते आणि मग त्यानंतर मग पुढचा जो दिवस आहे तो सुरुवात होते. यात अजून एक छोटीशी किचन टिप देखील मी शेअर करते की चहा झाल्या पातेल्यात मी पाणी टाकते, जेणेकरून पातेलं कडक होणार नाही तर घासताना खूप त्रास होतो. त्यामुळे मी पाणी असं टाकून ठेवते. 1 कप चहाबरोबर मग मी टोस्ट असतील किंवा बिस्किट असेल ते घेते, कारण की नुसता चहा घ्यायला नको, कारण की त्याच्याने ॲसिडिटी वाढते असं म्हणतात. त्यामुळे काही ना काही चहासोबत तुम्ही घ्यायला पाहिजे, म्हणून मग एक तर मी टोस्ट किंवा खारी किंवा बिस्किट घेत असते. अगदी कुठल्याही कामाची सुरुवात करताना आपण अगदी प्रेझेंटेबल दिसलं पाहिजे, टापटीप दिसलं पाहिजे, अप टू डेट दिसलं पाहिजे असं प्रत्येकाचं म्हणणं असतं. तर मग दिवसाची सुरुवात जर आपल्याला करायचं आहे, आपण होममेकर असलो तरी काय झालं, एक प्रेझेंटेबल दिसणं अगदी गरजेचं असतं. मग आणि मी तर यूट्यूबर आहे, व्हिडिओ शूट करायचा असतो, त्यामुळे व्हिडिओसमोर कॅमेरासमोर प्रेझेंटेबल दिसणं मला तर अगदी गरजेचं वाटतं. त्यामुळे हलकासा अगदी बेसिक मेकअप, म्हणजे मेकअप म्हणता येणार नाही, आणि मला मनगटात घड्याळ घालायला फार आवडते. त्यामुळे मी नेहमी दररोज अगदी दिवसभर घड्याळ घालून ठेवते, कारण की ती मला पहिल्यापासून कॉलेजपासून सवय झाली आहे की घड्याळ घालून दिवसभर राहण्याची. त्यामुळे ती अजूनही सुटत नाही. त्यानंतर व्यवस्थितपणे छानशी तयार होते आणि मग पुढच्या कामाला लागते. सकाळचा जो वेळ असतो तो खूप घाईचा असतो, कारण की मुकुलला टिफिन द्यायचा असतो माझ्या मिस्टरांना. त्यानंतर ओम 12 वाजता शाळेत जातो, तर त्याच्यासाठी देखील बस टिफिन आणि रिसेसमधला टिफिन द्यायचा असतो. त्यामुळे मग सकाळी अगदी पहिलं काम म्हणजे हे
जेवण बनवणं असतं. जेवणासाठी मग मी आज मूग डाळ बनवली आहे. इथे एक किचन टिप तुम्हाला शेअर करावीशी वाटते. मूग डाळ चांगली मऊ शिजण्यासाठी 10 मिनटं तुम्ही तिला पाण्यात भिजवून ठेवा, म्हणजे तिला शिजण्यालाही कमी वेळ लागतो. तसेच मधल्या वेळेत मुकुल आणि ओमसाठी मग मी मखाणे देत असते. तर त्यासाठी एक चमचा साजूक तुपामध्ये मग मी मखाणे गोल्डन ब्राऊन जो कलर येईपर्यंत भाजून घेतला आहे. थोडंसं मीठ टाकते आणि चटणी टाकते, म्हणजे थोडीशी हलकीशी चव या मखाण्यांना येते. नाही तर एरवी मखाण्यांना चव नसते, ते नुसते खाल्ले जात नाही. त्यामुळे मग मीठ आणि तिखट मी टाकत असते. आज मग मी जे मखाणे आहे ते संपले होते आणि हे जे मखाणे किंवा भाजलेले शेंगदाणे असतील किंवा खारट शेंगदाणे असतील, फुटाणे असतील, हे सगळं ठेवण्यासाठी मी काचेच्या बरण्यांचा वापर करते. त्या व्यवस्थितपणे हवाबंद डब्यात जर ठेवले तर ते खराब होत नाही. त्यामुळे मग तुम्ही हवाबंद डब्याचा वापर करा या वस्तू ठेवण्यासाठी. तर अगदी आज बेसिक असं जेवण बनवणार आहे. फ्राईड राईस ओमला टिफिनमध्ये द्यायचा आहे. जेवायला मुगाची सुकी डाळ बनवायची आहे, पोळी, सलाड आहे. त्यामुळे मग मी आता पटापट सगळं जेवण बनवायला घेतलं आहे. हार्डली 1 ते 1.5 तास लागतो त्यात जेवण बनवणं होतं. ब्रेकफास्ट देखील जर करायचा असेल, कधी मी स्किप करते. फळं वगैरे असतात ते घेत असतो. मग असे पोहे वगैरे करण्याची गरज पडत नाही. ज्या दिवशी नसतात त्या दिवशी मग 2-3 आयटम जेवणामध्ये मला बनवावी लागतात. अगदी सिंपल अशी भाजी बनवणार आहे. तुम्ही बघू शकता जिरं, मोहरी, हिंगाची मी फोडणी दिली आहे. कांदा टाकला आहे, लसूण टाकले आहेत, हिरवी मिरची टाकली आहे आणि मग ते लाल झाल्यानंतर जे बेसिक मसाले असतात, हळद, धनिया पावडर असेल किंवा गरम मसाला असेल ते टाकलं आणि मग चांगलं हलवलं गेलं की त्यामध्ये मग डाळ टाकायची आणि आपल्या आवश्यकतेनुसार पाणी शिजतं. कारण की माझ्याकडे जी डाळ आहे ती घरी बनवलेली डाळ आहे माझ्या आईने, त्यामुळे त्याला शिजायला कमी पाणी लागतं. त्यामुळे थोडंसंच पाणी मला डाळीला शिजवण्यासाठी द्यावं लागतं. आमच्या धुळ्याला मुगाची डाळ खूप फेमस आहे. बरेचसे जण अशा पद्धतीने करतात. तुम्ही हिरव्या मिरच्यांची करायची नसेल तर लसणाच्या चटणीची देखील मुगाची डाळ करू शकतात. खूप छान लागते. आणि एका बाजूला मी डाळ शिजायला ठेवली आहे आणि दुसऱ्या बाजूला मग मी फ्राईड राईस बनवणार आहे. ओमला फ्राईड राईस खूप आवडतो आणि तो आवडीने खातो. त्यामुळे मग मी आठवड्यातनं 1 दिवस त्याच्या टिफिनमधला जो आहे तो मग मी फ्राईड राईस बनवत असते. जर तुम्हाला ओमची टिफिन सिरीज हवी असेल तर मला कमेंट करून सांगा की मी दररोज ओमला टिफिनमध्ये काय काय देते. त्याचा एक पूर्ण सिरीजचा एक व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल. जर तुम्हाला पाहायची इच्छा असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्कीच बनवेल. बरेचसे जण मला खाली कमेंट करून आयडिया पण देत असतात की ताई तू ह्या विषयावरती किंवा या सब्जेक्टवरती व्हिडिओ बनव, आम्हाला बनवायचा आहे. तर मी लवकरच त्यांच्या अपेक्षा आहेत माझ्याकडनं किंवा त्यांना वाटतं की मी या विषयांवरती व्हिडिओ बनवायला पाहिजे, तर नक्कीच मी आता जी सिरीज आहे की जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांच्या आवडीनुसार व्हिडिओ बनवायचा ती देखील लवकरच सुरू करेल. फक्त हे थोडे 1-1.5 महिन्याचा जो काळ आहे तो अगदी सणांचा काळ आहे. नवरात्र आहे आणि लगेच ओमची परीक्षा सुरू होणार आहे. दसऱ्या झाल्या आणि मग दिवाळी आहे, त्यामुळे थोडासा वेळ कमी मिळतो. पण दिवाळीनंतर मग मी ही सिरीज सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे जे मखाणे आहे हे मुकुलला आणि ओमला दोघांना टिफिनमध्ये देते. आणि त्याचबरोबर मग मी त्यांना जे ड्रायफ्रूट्स आहेत, काळे मनुके असतील, बदाम असतील किंवा एक अक्रोड, खजूर वगैरे, हे याची एक छोटीशी स्टीलच्या डब्बीमध्ये हे सगळं देत असते. आता मी सध्या प्लास्टिकचे जे आहेत डबे आहेत ते बरेच झाले, 5-6 वर्ष झाले मी वापरत नाही. एक तर स्टीलचे डबे किंवा काचेचे डब्बेच मी टिफिनसाठी वापरते, कारण की ते चांगले असतात आणि त्याच्यात जेवण देखील चांगलं राहतं. हा बोरोसिलचा डबा गेले 5 वर्ष आम्ही वापरतो आहे आणि अगदी व्यवस्थित आहे, चांगल्या स्थितीत आहे. साधारणतः 10-10:30च्या दरम्यान मग मुकुल ऑफिसला जायला निघतात आणि मग तोपर्यंत माझं जे जेवण आहे ते बनवून झालेलं असतं. मुकुल ऑफिसला गेल्यानंतर मग मला ओमला थोडा वेळ द्यावा लागतो.
त्यातले जे काही व्हिडिओचे क्लिप्स आहे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की ओम शाळेत 12 वाजता जातो, त्यापूर्वी मग मला त्याला जेवायला द्यावं लागतं, आंघोळ करून द्यावी लागते, कपडे वगैरे युनिफॉर्म घालून द्यावा लागतो आणि मग 11:15च्या दरम्यान मी त्याला बसचा जो आमचा पिकअप पॉईंट आहे तिथे सोडायला जाते. तर 12 वाजल्यानंतर मग घरी आल्यानंतर मग मला जर असं बेडशीट वगैरे चेंज करायचं असेल, जनरली मी मंडे आणि थर्सडेला बेडशीट चेंज करते. तर आज मंडे आहे आणि त्यामुळे मग मी आज बेडशीट चेंज करायचं आहे. त्याचबरोबर मी कर्टन देखील चेंज केले, कारण की अधूनमधून मी ते सगळं धुवायला काढत असते. हे जे आहे हे ओम गेल्यानंतर काम करते, कारण की मुकुल गेल्यानंतर मला संपूर्ण वेळ ओमला द्यावा लागतो. आणि मी जोपर्यंत बेडशीट वगैरे चेंज करते किंवा दुसरे काही छोटे मोठे कामं असतील ते करते, त्यानंतर मग आमच्या ज्या मावशी आहेत त्या कामाला येतात. साधारणतः 12:30पर्यंत आमच्या मावशी येतात. तोपर्यंत मग मी सगळी जी भांडी आहेत ती सिंकमध्ये काढून घेते आणि पाणी टाकून ठेवते, म्हणजे ती कडक होत नाही. मावशी जी आहे ती भांडे आणि गॅसओटा वगैरे करतात, त्याचप्रमाणे लादी झाडतात आणि पुसतात देखील. ही 4 कामं मावशी करतात, त्यामुळे माझं जे कामाचं ओझं आहे ते बरंच कमी होतं. आता मावशी आल्या आहेत ते त्यांचं काम करताय, तोपर्यंत मग मला एक आयडिया सुचली की पुढचा व्हिडिओ कुठल्या विषयांवरती बनवायचा. मग मला आयडिया सुचली की लगेच मी माझी डायरी काढते आणि मोबाईल काढते आणि त्यामध्ये मग मी सगळे आयडियाज लिहून ठेवते. ही जी आहे ही पुढच्या व्हिडिओची आयडिया आहे. आता तो कधी पब्लिश होईल तो सांगता येणार नाही, पण 1-2 आठवड्यात हा नक्कीच जो व्हिडिओ आहे तो पब्लिश आहे. त्याची एक रूपरेषा मी डायरीवरती काढून घेतली आहे, म्हणजे मला त्यानुसार मग मी व्हिडिओ देखील बनवेल. त्याचप्रमाणे थोडंसं मी शेड्यूल देखील जो येणारा आठवडा आहे त्याचं करून घेते आहे, म्हणजे माझ्या आठवड्यात काय काय करायचं आहे ते देखील लिहून काढलं म्हणजे मला इझी होईल. मावशी गेल्यानंतर मग मी जेवायला बसते. साधारणतः 1 वाजेच्या दरम्यान मग मी माझा लंच घेत असते. जेवण अगदी व्यवस्थित असतं. डाळ भात किंवा डाळ भात नसेल तर मग खिचडी असते किंवा फ्राईड राईस असेल, भाजी पोळी आणि एक स्वीट वगैरे असं जेवण असतं. कारण की दुपारी मग ओम आणि मुकुल गेल्यानंतर मी एकटीच असते, त्यामुळे अगदी शांतता असते घरात आणि मग त्याच वेळेस मग मी व्हिडिओ शूट करत असते, एडिट करत असते. ज्या दिवशी शूटिंगचा दिवस असेल त्या दिवशी थोडी घाई असते, कारण की व्हिडिओ शूट करायला खूप वेळ लागतो आणि शूटिंग करता करता कामं आवरणं यात देखील पूर्ण दिवस जातो. मावशी तर सगळे जे भांडे आहेत ते घासून गेले आहेत, परंतु माझ्या जेवणाचे भांडे राहिले आहेत ते देखील मग मी आता सगळे घासून घेतले आहेत. बाहेर तुम्हाला एक खिडकी दिसत असेल, तिथे मी भांडे वगैरे ठेवते. तिकडे ऊन येतं आणि उन्हात भांड्यांचं जे आहे ते ठेवले तर ते लवकर वाळतात आणि ते त्याच्या जागेवर लावायला देखील वेळ लागत नाही. आणि ही सगळी जी छोटी मोठी कामं करण्यामध्ये मला साधारणतः 2-2.5 हे वाजतातच. आणि भांडे वगैरे घासून झाले की मला एक किचन साफ करण्याची खूप सवय आहे, कारण की मला अगदी किचन कोरडं आणि सुटसुटीत स्वच्छ असलेलं आवडतं. कारण की आपण त्या ठिकाणी जेवण बनवतो, त्यामुळे त्या ओलं ठेवण्यापेक्षा तुम्ही नेहमी किचनला स्वच्छ आणि कोरडं ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर मी सिंक देखील एकदा घासून घेते. माहीत नाही पण ती मला सवय आहे, जेही भांडे घासले त्यानंतर मी लगेच सिंक एकदा घासून घेते. त्यानंतर मग ओटा असेल किंवा जिथे पाणी पडलं असतं ते सगळं कोरड्यापणे पुसून घेते, म्हणजे माझं किचन नेहमी कोरडं राहतं. याच सवयींमुळे माझा नेहमी किचनमध्ये कुठलाही किडे होत नाही किंवा मुंग्या होत नाही. आता हे सगळं करता करता मला आठवलं की बरेच दिवस झाले भांडे घासण्याच्या ज्या घासण्या आहेत, म्हणजे जे स्क्रबर आहेत ते मी बरेच दिवस साफ केले नाही आहेत. वेळोवेळी त्याला क्लीन करणं देखील गरजेचं असतं. त्यासाठी मग मी केटलमध्ये पाणी गरम करून घेतलं आहे. इथे एक प्लॅस्टिकचा ट्रे घेतला आहे, तुम्ही स्टीलचं भांडं जरी घेतलं तरी चालेल. थोडेसे ड्रॉप मी लिक्विड सोप टाकला आहे आणि इथे बेकिंग सोडा टाकणार आहे. त्यानंतर गरम पाणी टाकलं आहे आणि मग जे स्क्रबर आहे स्टीलचं असेल किंवा जे स्क्रॉच ब्राईटचं असेल ते असं मी या टबच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवलं आहे.
15 ते 20 मिनटं ज्या घासण्या आहेत त्या मी अशाच बुडवून ठेवणार आहे. आता घासण्या भिजवल्यावर त्याचबरोबर जे ब्रश आहे, जे सिंक वगैरेचे कोपरे घासण्यासाठी मी वापरते, त्यांना देखील मी याच्यात टाकलं. 15 मिनटानंतर मग मी या घासण्यांना चांगल्या रनिंग वॉटरमध्ये धुवून घेणार आहे. याचा फायदा हाच असतो की जर घासणीमध्ये काही अन्नकण अडकले असतील तर कुबट वास येतो बऱ्याच वेळा, आपण त्या नीट धुतल्या गेल्या नाही भांडे घासल्यानंतर, किंवा कधी कधी बॅक्टेरिया देखील होऊ शकतात आणि पावसाळ्याच्या दिवसात तर जास्त याची शक्यता असते. मग 15-20 दिवस झाले तर मी अशा प्रकारे जे घासणे आहेत त्यांना एकदा क्लीन करून घेत असते आणि एकदमच खराब झाले तर ते फेकून द्या आणि नवीन घासणी तुम्ही भांड्यांसाठी काढू शकतात. आणि साधारणतः 2:30पर्यंत माझं हे सगळं काम आवरून झालं आणि एकदाचं माझं जे किचन आहे ते नीटनेटकाने स्वच्छ झालं. आणि आजच्या दुपारचं शेवटचं काम हेच होतं की मला जे बाथरूम आहे ते क्लीन करायचं होतं. माझ्याकडे 2 वॉशरूम आहेत. एक दिवस एक वॉशरूम साफ करते, दुसऱ्या दिवशी दुसरं वॉशरूम साफ करते. दररोज दोघं वॉशरूम साफ करण्याला मला वेळ मिळत नाही, त्यामुळे मग मी एक दिवसाआड एक असं वॉशरूम साफ करते. वायपरचा जर वापर केला तर वॉशरूममधल्या ज्या टाईल्सवरचं पाणी हे चांगल्या प्रकारे निथळून जातं आणि कोरडं देखील होतं. आता मी दुपारची झोप घेण्याअगोदर मी काय करणार आहे की माझा जो कॅमेरा आहे त्याचं चार्जर, त्याची जी बॅटरी आहे ती चार्जिंगला लावून देणार आहे, कारण की सकाळपासून व्हिडिओ शूट होत होते तर चार्जिंग संपते. त्याचनंतर मग मी कॅमेरा असेल किंवा मेमरी कार्ड वगैरे असेल ते सगळं बाहेर काढून त्याच्या जागेवर ठेवून दिलं. आणि झोपण्यापूर्वी मी आता काय करणार आहे, जे व्हिडिओ क्लिप्स मी शूट केल्या होत्या त्यांना एकदा कॉपी करून घेईल लॅपटॉपमध्ये आणि अर्धा जो व्हिडिओ आहे तो मी झोपण्याअगोदर याला एडिट करून घेणार आहे. आणि साधारणतः 3:30च्या आसपास मग मी थोडासा वेळ स्वतःसाठी देते. माझे जे आवडते व्हिडिओज असतात ते बघत असते किंवा काही मूवी क्लिप्स असतात, ड्रामाज असतात ते बघत असते. आणि 15 ते 20 मिनटं मी स्वतःला झोपण्यासाठी देते. झोप झाल्याशिवाय मला नाहीतर माझं डोकं दुखायला लागतं, कारण की सकाळपासून एक पाठोपाठ कामं चालतात. त्यामुळे मग 15 ते 20 मिनटं दुपारी झोप घेणं, वामकुक्षी करणं खूप गरजेचं असतं असं मला वाटतं आणि मी ते दररोज न चुकता करत असते. तर आजचा व्हिडिओ अगदी खूप मोठा झाला, तर पुढचं जे रुटीन आहे ते पुढचे एका कोणत्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.